इस्रायल आणि इराण या युद्धाचा परिणाम हा घरगुती माणसांवर होताना दिसत आहे। आता जो LPG सिलेंडर आहे तो 60 रुपयांनी वाढला आहे। तर आपल्यासोबत काही ग्राहक आणि वितरक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की तो सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना काय समस्या येत आहे। तर काय सांगाल तुम्ही की आता काय निर्बंध लागले आहेत? निर्बंध असे लागलेले आहेत की पहिले 21 दिवसानंतर रिफिल बुकिंग होत होती, सिलेंडर मिळत होता, पण आता तो 21 दिवसानंतर भेटत नाही। त्याचं लिमिटेशन वाढवलेलं आहे, 30 दिवसांवरती नेलेलं आहे। मग हे लिमिटेशन जे वाढवलं त्यामुळे काय होतं, ग्राहकांची बुकिंग होत नाही, त्यांना अनेक समस्या येतात। याचा निश्चितच आणि रिफिल ज्याची बुकिंग करायची, ज्याची KYC झालेली नाही आहे, त्याची बुकिंगला समस्या येतात। त्याच्यामुळं सध्या परिस्थिती अवघड आहे। आपण एक वितरक आहात, ग्राहकांपर्यंत जर KYC झाली नसेल तर तुम्ही सिलेंडर वगैरे कसे पोहोचवसाल? अहो, सिलेंडर KYC जर झाले नाही तर सिलेंडर देता येत नाही। पण ग्रामीण भाग असल्यामुळे लोकांना KYC करा म्हणतो, ती घाबरतात। त्यांना वाटतं आमच्याकडून काही पैसे लुटतात काय, पण तसा काही प्रकार नसतो। KYC केल्यानंतर त्यांना सिलेंडर आम्ही घरपोच देतो, त्यावेळेला काही विषय नाही येत। परंतु शासनाने लवकरात लवकर ह्या कमर्शियल आणि ह्या लाल म्हणजे डोमेस्टिक याच्यावर निर्बंध उठवून ग्राहकांची सेवा पूर्ववत करावी। कमर्शियलचा लय मोठा तुटवडा निर्माण झालेला या ठिकाणी। तुम्ही एक गृहिणी आहे, तर तुमच्या ज्या सांसारिक जीवनावर याचा काही परिणाम होईल की म्हणजे आर्थिक परिस्थिती काय बिघडेल का? ॲक्च्युली काय झालेलं आहे की अचानक दरवाढ झालेली आहे। 60 रुपयांनी अचानक दरवाढ झाली, त्यामुळे सर्वसामान्याला खूप मोठा फटका बसलेला आहे। आणि 21 दिवसात सिलेंडर आधी भेटायचा, आता तो 30 दिवसांनी भेटायला लागला आहे। त्यामुळे लवकर रिफिलिंग भेटत नाही आणि सिलेंडर जरी भरायचा असेल तरी गॅस वितरक सांगत असतात की KYC करायला पाहिजे, त्यामुळे सर्वसामान्यांना ते शक्य होत नाही। त्यामुळे थोडेसे निर्बंध कमी केले पाहिजे कंपनीने आणि लवकरात लवकर जे निर्बंध आहेत ते कमी करून सर्वांना व्यवस्थित सेवा दिली पाहिजे। आपण एक शेतकरी आहात, तर तुम्ही काय सांगू शकाल की तुमच्या आर्थिक बजेटवर याचा काही परिणाम होईल का? हां, नक्कीच आर्थिक बजेटवर परिणाम झालेला आहे। एकीकडे शेतमालाला बाजारभाव पूर्णपणे पडलेले आहे, निर्यात पूर्ण ठप्प झालेली आहे आणि त्यातच हे युद्ध कधी संपेन हे सांगता येत नाही। त्यातच या LPG गॅसचा तुटवडा जाणवल्यामुळे सरकारने नुकतेच गॅस दरवाढ जाहीर केलेली आहे। ही दरवाढ आता त्याच्यात अजून वाढते काय हे सुद्धा याच्यात शंका येत नाही। त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपून सर्व शेतमालाची निर्यात सुरळीत व्हावी आणि शेतकऱ्यांना योग्य तो बाजारभाव मिळावा सरकार। बाहेरच्या देशातून आपण LPG गॅस आयात करत होतो, पण आता अशी परिस्थिती आली आहे की जो गॅस 1-2 दिवसात मिळत होता तो आता 21 दिवसाहून 30 दिवसावरती मिळणार आहे। आणि ज्या लोकांची KYC नसेल त्यांना तो गॅस मिळणार नाही। तर ह्यामुळे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना खूप मोठा याचा तोटा जाणवणार आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।